एमएसएफ भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एमएसएफ ची मोठी भरती जी आहे विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या दिवसामध्ये या ठिकाणी निघत आहे, त्याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर जे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर एमएसएफ ची भरती कधीपर्यंत निघणार आहे, म्हणजे महाराष्ट्र सुरक्षा बल सुद्धा एमएसएफ ला म्हटलं जाते आणि एमएसएफ भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं करून सांगू राहिलो कारण की एमएसएफ भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो कोणताही पेपर नाही, ग्राउंडच्या बेसवर आपलं सिलेक्शन होते आणि 12वीच्या टक्केच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होते, एक लक्षात ठेवा। आणि ते कशा प्रकारे होते ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे, कशा प्रकारे डिटेल होते, उंची किती लागते, छाती किती आहे, त्याचबरोबर ग्राउंड किती आहे, तर सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एमएसएफ भरतीबद्दल सांगणार आहे। कोणत्या महिन्यापर्यंत एमएसएफ ची भरती निघणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आणि एमएसएफ ला जॉब कुठं करावं लागते, नोकरी कुठं करावं लागते, किती महिना किती भेटते एमएसएफ मध्ये, तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे। एमएसएफ भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते। महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार फॉर्म भरू शकता। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल मुला मुलींना फॉर्म भरता येणार आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर 22,000 रुपये महिना आपल्याला भेटते आणि इन हँड जो आपल्याला भेटते तर तो 18 ते 19,000 रुपये महिना भेटते। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एमएसएफ भरतीबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एमएसएफ भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एमएसएफ भरती जे आहे विद्यार्थी मित्रांनो याच्या अगोदर जे आहे कंटिन्यूली एमएसएफ ची भरती निघत जात आहे। तर याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर लास्टची जी एमएसएफ ची भरती आली होती 2020 मध्ये आली होती। 2020 मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 7,000 जागांसाठी एमएसएफ ची भरती निघाली होती, ज्यामध्ये महाराष्ट्रातून महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांनी 12वी पासवर त्यामध्ये फॉर्म भरले होते। 7,000 जागांसाठी ते एमएसएफ ची भरती निघाली होती आणि ते त्यामध्ये ग्राउंड सुद्धा होतं, एक लक्षात ठेवा। आताच्या कंडिशनला पाहिलं 2020 नंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं नंतर जर पाहिलं जे विद्यार्थी मित्रांनो तर मुलांना पोलीस भरतीच्या थ्रू या ठिकाणी जे काही विद्यार्थी वेटिंगला आहे किंवा जे काही विद्यार्थी वेटिंगपेक्षा 10-15 मार्कांना कमी आहे तर अशा विद्यार्थ्यांना एमएसएफ मध्ये बोलावण्यात येत होतं, एक लक्षात ठेवा। बोलावण्यात आलेला आतापर्यंत ठीक आहे 2020 नंतर, कारण की 2020 ची जी एमएसएफ ची जी भरती आहे हे 2022 मध्ये ग्राउंड झालं होतं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर जे काही एसआरपीएफचे कॅम्प होते त्या ठिकाणीच एमएसएफचा ग्राउंड झालं होतं आणि त्या ठिकाणीच विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी ट्रेनिंग सुद्धा घेतली होती, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सध्याच्या कंडिशनला आपण पाहिलं तर एमएसएफ मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो एमएसएफ ची जी मागणी आहे हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येत आहे, एक लक्षात ठेवा। तर एमएसएफ जी भरती 2020 ला जे विद्यार्थी मित्रांनो 7,000 जागांसाठी निघाली होती ऑल महाराष्ट्रासाठी, ठीक आहे। 7,000 जागांसाठी निघाली होती, त्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर 50 मार्कावर सिलेक्शन झालं होतं। ज्यांना ग्राउंडमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 1600 मीटर रनिंगमध्ये 0 मार्क होता अशा विद्यार्थ्यांचं पण सिलेक्शन झालं होतं। कोण, कारण की 12वी मध्ये त्यांना 70% वरती मार्क होते, त्याचेच त्यांना 50 मार्क भेटले होते। 50 वरच खडाप त्या ठिकाणी गेला होता, एक लक्षात ठेवा। तर जास्त विद्यार्थ्यांचं एमएसएफ मध्ये सिलेक्शन झालं होतं। तर एमएसएफ म्हणजे काय, तर बा एमएसएफ ला महाराष्ट्र सुरक्षा बल सुद्धा म्हटलं जाते आणि एमएसएफचं जे ड्युटी राहते तर एमएसएफची जी ड्युटी आहे विद्यार्थी मित्रांनो जे काही रेल्वे स्टेशन आहे, जे काही मेट्रो रेल्वे स्टेशन आहे, त्याचबरोबर जे काही सरकारी कार्यालय, निमशासकीय कार्यालय, जसं जे काही कार्यालय आहे सरकारी, ठीक आहे, दवाखाने झालं, ठीक आहे, त्याचबरोबर मंदिर वगैरे झालं, मोठे मोठे मंदिर वगैरे झालं, ठीक आहे। तर जे सरकारी कार्यालय, निमशासकीय कार्यालय अशा ठिकाणी एमएसएफची ड्युटी राहते आणि पगार यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 22,000 रुपये भेटते आणि इन हँड जो आपल्याला भेटते 18 ते 19,000 रुपये इन हँड आपल्याला भेटते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 8 घंटेची ड्युटी राहते, एक लक्षात ठेवा। तर आपण ड्युटी करून बाकी सरकारी नोकरीची सुद्धा आपण या ठिकाणी तयारी करू शकता, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। कारण की भरपूर विद्यार्थी एमएसएफ मधून सुद्धा बाकीच्या विभागामध्ये सिलेक्शन घेते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे तर 2020 ला जे एमएसएफ ची भरती निघाली होती त्यावेळेस जर आपण या ठिकाणी पाहिलं तर त्यावेळेस जे विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक पात्रता 12वी पास होता आणि वय मर्यादा जी होती 18 ते 38 वर्षापर्यंत वय मर्यादा होती। आणि त्याचबरोबर त्यावेळेस जर आपण पाहिलं तर फी फक्त 250 रुपये फी सर्व कॅटेगरीसाठी होतं आणि एससी ओबीसी डब्ल्यूएस एनटीव्ही जो पण एसबीसी कोणती कॅटेगरी असाल तर 250 रुपये फी होती त्यावेळेस। आणि त्याचबरोबर त्यावेळेस जर आपण पाहिलं तर उंचीचा जर आपण विचार केला, पुरुष उमेदवारांची जी उंची लागणार आहे 170 सेंटीमीटर त्यावेळेस लागे आणि महिला उमेदवारांची उंची 160 सेंटीमीटर लागे। त्याचबरोबर छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर
लागे पुरुष उमेदवारांचे, आणि वजन जे आपलं हे 60 किलोच्या वरती असलं पाहिजे. 60 किलोच्या जर खाली असेल तर फेल केलं जाणार आहे. अशी काही प्रक्रिया त्यावेळेस होते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि 2020ला जर आपण पाहिलं तर MSFचा जो पगार होता 17,000 होता. आताच्या कंडिशनला जर आपण पाहिलं तर जवळपास या ठिकाणी 23,000 रुपये महिना, 22 ते 23,000 रुपये महिना MSFचा या ठिकाणी झालेला आहे. तर त्यावेळेस जर आपण पाहिलं जेव्हा 2020ला MSFची भरती निघाली होती त्यावेळेस जे विद्यार्थी मित्रांनो आपलं जे सिलेक्शन होणार आहे होत आहे तर ग्राउंडचे मार्क त्यामध्ये प्लस केले जात आहे. त्याचबरोबर पेपर 12वीमध्ये जे टक्के आपले 12वीचे पर्सेंटेज आपले त्या ठिकाणी प्लस केले जात आहे. असं 100 पैकी मेरिट लागेल. तर तुम्हाला सांगून देतो 12वीमध्ये जर समजा तुम्हाला 12वीमध्ये 70च्या वरती टक्के असेल तर 50 मार्क तुम्हाला दिल्या जात आहे. त्याचबरोबर 12वीमध्ये 60 ते 70% दरम्यान जर तुम्हाला पर्सेंटेज असेल तर 40 मार्क त्या ठिकाणी दिल्या जात आहे. त्याचबरोबर 12वीमध्ये तुम्हाला 50 ते 60% दरम्यान असेल तर 30 मार्क दिले जात आहे. आणि 12वीमध्ये तुम्हाला 40 ते 50च्या दरम्यान टक्के असेल तर 10 मार्क तुम्हाला दिले जातात. आणि 12वीमध्ये तुम्हाला 40% पेक्षा जर कमी असेल 0 मार्क दिले जातात. आणि त्याचबरोबर आपण 1600 मीटर रनिंगचं जर आपण पाहिलं तर 1600 मीटर रनिंग यामध्ये राहत आहे. तर 1600 मीटर रनिंग तुम्ही 5 मिनिट 10 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी मारली तर 50 मार्क भेटत जात आहे. 5 मिनिट 10 सेकंड ते 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत मारली 40 मार्क भेटत जात आहे. 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 50 सेकंडपर्यंत मारली 20 मार्क भेटत जात आहे. आणि 5 मिनिट 50 सेकंड ते 6 मिनिट 10 सेकंडपर्यंत मारली तर 10 मार्क भेटत जात आहे. आणि 6 मिनिट 10 सेकंड ते 0 त्यापेक्षा कमी आले तर तुम्हाला 0 मार्क भेटत जात आहे. अशा प्रकारे त्यावेळेस जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडला मार्क भेटत जात आहे, एक लक्षात ठेवा. तर दोन्ही आता प्लस केले जात आहे, तुमचे 12वीचे पर्सेंटेज आणि प्लस 1600 मीटर रनिंगचे पर्सेंटेज. आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे, एक लक्षात ठेवा. 800 मीटर रनिंगचा जो टायमिंग आहे हा जसा पोलीस भरतीसाठी तसंच सेम MSFमध्ये राहतात, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. अशा प्रकारे 100 पैकी मेरिट लागत आहे. तर 2020ला जे MSFची भरती निघाली होती तर त्यामध्ये मुलांना खूप कमी मार्क 1600 मीटरमध्ये भेटले होते, कारण की त्यामध्ये सगळे वजन 60 किलोच्या वरतच लागत जातं, एक लक्षात ठेवा. 60 किलोच्या खाली असेल तर फेल केल्या जातं, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर त्यावेळेस जो कडापा फक्त 50 वर लागला होता. काही विद्यार्थ्यांना 1600 मीटरमध्ये 0 मार्क होते आणि 12वीमध्ये 70च्या वरचा टक्के होते. असे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं. त्यामध्ये माझ्यासुद्धा भरपूर विद्यार्थ्यांचं माझ्यासुद्धा मित्राचं या ठिकाणी सिलेक्शन त्यावेळेस झालं होतं, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आता MSFची भरती कधी निघणार आहे तर ते तुम्हाला सांगून देतो. तर विद्यार्थी मित्रांनो MSFची जी भरती आहे ही आता तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. जवळपास तुम्हाला ऑगस्ट महिन्यापर्यंत MSFची भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. 1600 मीटर रनिंग यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे. आणि त्याचबरोबर जे काही विद्यार्थी MSFला या ठिकाणी नाव ठेवतात की MSF चांगलं नाही आहे, ठीक आहे, तर MSFचे जे विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या दिवसामध्ये चांगले दिवस या ठिकाणी येणार आहे. मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलं, नुकताच जे विद्यार्थी मित्रांनो जे रोहित पवार आमदार आहे, ठीक आहे, रोहित पवार आमदार आहे, तर त्यांनी नुकताच जे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे जे पोलीस महासंचालक सदानंद दाते तर त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो निवेदन त्या ठिकाणी देण्यात आलं की जो MSFचा जो पगार हा या 28,000पर्यंत आपण वाढवावा MSF आणि होमगार्डचा. ठीक आहे. तर असं काही पत्रक त्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो महासंचालक जोड या ठिकाणी दिलेला आहे. तर येणाऱ्या दिवसामध्ये निश्चित या ठिकाणी चांगले दिवस MSFचे येणार आहे. म्हणजे 28,000पर्यंत पगार सुद्धा या ठिकाणी होऊ शकते येणाऱ्या काळामध्ये MSFमध्ये. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. MSFची जी भरती आहे हे जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे. आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्यासाठी तर थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.